एनर्जी किड्स. गोष्ट जादूचा चाकू. राहुल हा अत्यंत गरीब कुटुंबातील होता. तो एका हॉटेलमध्ये भांडी घासण्याचं काम करत होता. भांडी घासून झाल्यावर रात्री जे उरलं सुरलं खायला मिळायचं त्यातूनच तो स्वतःचं आणि स्वतःच्या आईचं पोट भरायचा, जिला डोळ्यांनी दिसत नव्हतं. राहुल खूपच चांगला आणि विश्वासू मुलगा होता. तो हॉटेलमध्ये काम करून सुद्धा विचारल्याशिवाय कोणाच्याही खाण्याच्या पदार्थाला हात नव्हता लावत. एके दिवशी, आज मला खूप जोरात भूक लागली आहे. काय करू? भूक मला सहनच होत नाहीये. जर का मालकाला सांगितलं तर ते मला खूप मारतील आणि हो, कामही हातून निघून जाईल माझं. राहुल हिम्मत करून मालकाला सांगतो, मालक, खूप जोरात भूक लागली आहे हो. रात्रीच्या ऐवजी आत्ताच काहीतरी खायला द्याल का? बाकीचं रात्री दिलं तरी चालेल. जर का मी तुला खायला दिलं तर गिऱ्हाईकांना काय खायला देईन? चल जा इथून आणि उष्टी भांडी घास. जर का भांडी नाही घासलीस तर रात्रीचं जेवण सुद्धा नाही मिळणार. राहुल भांडी घासायला लागतो आणि भांड्यांना चिकटलेल्या अन्नाला खायला सुरुवात करतो, ज्यामुळे काही क्षणासाठी त्याची भूक शांत होऊन जाते. चला, आता थोडी तरी भूक शांत झालीये. आता अजून भांडी घासून टाकतो, म्हणजे मला माझ्या घरासाठी जेवण नेता येईल. राहुल पुन्हा भांडी घासायला सुरुवात करतो. रात्र होऊन जाते आणि हॉटेल बंद करण्याची वेळ येते. तेव्हा हॉटेलचा मालक त्याला एक पाकिट देतो, ज्यामध्ये काही अन्न असतं. राहुल त्या पॅकेटला घेऊन घरी जातो. आलास बाळा, आज तर तुला खूपच उशीर झाला. बघ, मला वाटतंय रात्र खूप झालीये. सगळीकडे शांतता आहे. हो आई, आज गिराईक थोडे जास्त होते, म्हणूनच यायला उशीर झाला. बघ, मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आलोय. हो बेटा, तू जे पण आणतोस तेच मी खाते. तुला तर मी नाही खाऊ घालू शकत. तुझ्याच भरवशावर आहे मी. दे, पटकन खायला दे. खूप जोरात भूक लागलीये. राहुल जेव्हा पॅकेटला उघडतो तेव्हा त्यात त्याला एक चाकू ठेवलेला मिळतो. तो विचार करू लागतो की आज खाण्यात हा चाकू कुठून येऊन गेला. असं वाटतं खाणं पॅक करत असताना चुकून मालकाने हा चाकू ठेवला असावा. मी हा सकाळी मालकाला परत नेऊन देईन. दुसऱ्या दिवशी राहुल त्या चाकूला घेऊन दुकानात जातो आणि हॉटेलच्या मालकाला सांगतो, मालक, काल खाण्याच्या पाकिटातून हा चाकू निघाला होता. कदाचित चुकून आत राहिला असावा. हा ह्या हॉटेलचा चाकू नाहीये. कदाचित तुझ्या घरातूनच कोणीतरी ठेवला असेल. मी या चाकूला नाही ठेवू शकत. हा तुझ्यासाठीच आहे. तूच याला ठेव. कुणास ठाऊक कुठून चाकू घेऊन आला आहे. जर का हा चोरीचा असला तर उगाच माझं नाव यायचं. राहुल त्या चाकूला ठेवून घेतो. त्याला रात्री पॅकेट सोबत घरी घेऊन येतो आणि घरी आणून त्या चाकूला बघून विचार करू लागतो. मग हा चाकू आहे तरी कोणाचा? तेवढ्यात त्याची आई राधा त्याला हाक मारते. राहुल, त्या बाजूच्या काकूंनी एक सफरचंद दिलंय, ते तू कापून खाऊन घे. ठीक आहे आई, आत्ताच कापतो. राहुल जसा चाकूने सफरचंद कापायला लागतो तो विचार करतो, जर का आज मी आईला या सफरचंदाचा रस काढून प्यायला देऊ शकलो असतो तर किती बरं झालं असतं. आई रोज ती सुकी भाकरी खात असते आणि आज सफरचंद मिळालंय तर तेही सडलेलं. जसा राहुल त्या सफरचंदाला कापतो तसे सफरचंद आणि चाकू निसटून जमिनीवर पडून जातात आणि एका ग्लासमध्ये सफरचंदाचा रस येऊन जातो. हे काय? या चाकूनी मी सफरचंद कापायला गेलो आणि विचार करत होतो की या सफरचंदाचा रस झाला पाहिजे आणि ह्या सफरचंदाचा रस बनून तयारही झाला. हे तर खूपच विचित्र आहे. नंतर राहुल त्या चाकूने एका कापडाला कापतो आणि विचार करतो की याचा शर्ट झाला पाहिजे, तर शर्ट बनून तयार होतो. अरे, मला तर वाटतंय की हा एक जादूचा चाकू आहे. ह्यानी कापत असताना जे काही मागतो ते पूर्ण होऊन जातं. आणि हो, आता तर आमचं नशीब असं समजा की बदलूनच गेले. आणि पळत पळत स्वतःच्या आईकडे जातो आणि त्याच्या आईला सगळा प्रकार सांगतो. तुला खरंच कोणता जादूचा चाकू मिळाला आहे का बाळा? मी तर बघू नाही शकत, पण तुझं म्हणणं मला नक्कीच पटतंय. हो आई, खरंच हा जादूचा चाकू आहे आणि त्याच्याकडे जे पण मागाल ते तो तुम्हाला देतो. ही तर खूप चांगली गोष्ट आहे.
पण जर का तुला अशी कोणती गोष्ट मिळाली असेल जी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करते, तर तुला त्याचा अभिमान नाही वाटला पाहिजे, पण त्याच्या उपयोगाने सगळ्यांची मदत केली पाहिजे. ज्याला पण कोणत्या गोष्टीची गरज असेल, तू त्या चाकूच्या मदतीने त्याला दिली पाहिजे. तू बरोबर म्हणतेस आई. मी सगळ्यांची मदत करेन आणि सोबतच ह्या चाकूच्या मदतीने मी माझा स्वतःचा व्यवसाय पण सुरू करेन, ज्याने त्या व्यापारातून मिळालेल्या पैशांनी मी सगळ्यांची मदत करेन. मग राहुल विचार करतो की या जादूच्या चाकूकडून मी जर का माझ्या आईचे डोळे परत मागितले तर, आणि तो त्याच्याकडून राधाचे डोळे मागतो, तर राधाची दृष्टी परत येते. राहुल, बघ, मला सगळं दिसायला लागलंय. आता मी सगळं पाहू शकते. मी तुलाही पाहू शकते, या घरालाही पाहू शकते. हे कसं काय झालं? आई, मी या चाकूकडून तुझे डोळे मागितले होते आणि ह्यांनी तुला तुझे डोळे परत दिले. आता राहुल त्या चाकूच्या मदतीने स्वतःचं एक हॉटेल उघडतो, ज्यामध्ये तो प्रत्येक उपाशी व्यक्तीला जेवण देतो, ज्याची किंमत खूप कमी असते. पण तो पैसे फक्त त्याच्याकडूनच घेतो ज्यांना ते देणं परवडतं. तो गरीब लोकांकडून पैसे घेत नाही, तर त्यांना फुकट खाऊ घालतो. आता राहुल ह्यातून मिळालेल्या पैशातून अनाथाश्रम आणि हॉस्पिटल उघडतो आणि सगळ्यांची मदत करतो. जेव्हा ही गोष्ट त्या हॉटेल मालकाला कळते, तेव्हा तो त्या चाकूला चोरण्यासाठी त्याच्या बनवलेल्या हॉटेलमध्ये शिरतो. अच्छा, तर हा चाकू आहे ज्याच्या मदतीने हे पूर्ण हॉटेल चालतंय. ह्याला तर मी चोरूनच राहीन. आधीच हा चाकू मी आधीच ठेवून घ्यायला पाहिजे होता, जेव्हा तो मला हा परत द्यायला आला होता. मालक जसा त्या चाकूला हात लावतो, चाकू खूप पटकन गरम होऊन जातो, ज्यामुळे मालकाचा हात जळून जातो. अरे, हा तर खूप जास्त गरम आहे. ह्याला तर हातही लावू शकता येत नाहीये. राहुल याने कसं काम करून घेत असेल? पण मला काय फरक पडतोय, मला तर हा चाकू हवाय. जसा मालक त्या चाकूला पुन्हा हात लावण्याचा प्रयत्न करतो, चाकू त्याला मारण्यासाठी त्याच्या मागे धावू लागतो. तो जीव वाचवून पळतो. हा सगळा प्रकार राहुल पाहत असतो. तो समजून जातो की आता या जादूच्या चाकूचं रहस्य लपून राहणार नाही. म्हणून तो चाकूला म्हणतो, जादूच्या चाकू, तू आमची खूप मदत केली आहेस. आम्ही तुझे उपकार कधीही विसरणार नाही. पण आता तुझ्या मदतीने मी एक मोठा माणूस झालो आहे आणि या व्यवसायाला पुढे नेऊ शकतो. आता माझी इच्छा आहे की तू कोणत्याही चुकीच्या हातात जाऊ नयेस आणि तू जिथून आला आहेस तिथे परत जा. मग जादूचा चाकू तिथून गायब होऊन जातो आणि राहुल त्या हॉटेलला स्वतःच्या विवेकबुद्धीने, पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने चालवून इतरांना मदत करतो. अशा प्रकारे राधा आणि राहुल त्यांचं उरलेलं आयुष्य घालवतात. सगळे त्या दोघांना खूप आदर आणि सन्मान देतात.